15 जानेवारी 2026 लोकशाहीचा सगळ्यात मोठा महोत्सव साजरा होणार आहे आणि निवडणुकीची तयारी आणि जे काही प्रचाराचं आपण बघतोय सगळीकडं जोमाने आणि जोरात प्रचार चालू आहे आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी आहे आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये जे 4 उमेदवार आहेत राष्ट्रवादीचेच दिले गेलेले आहेत आणि त्यापैकी एक उमेदवार आहेत उज्ज्वलाताई मिलिंद बापू खांदवे हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दीपक राजे शिर्के। सर, या प्रभागामध्ये 4ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, एक माजी सैनिक सेलचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, तुमची प्रतिक्रिया? नक्कीच या प्रभागामध्ये खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणात माजी सैनिकांची आणि त्यांच्या परिवाराची संख्या आहे, मतदार आहेत आणि मागील 5 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या माध्यमातून आणि सन्माननीय माजी राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांच्या माध्यमातून सैनिकांची खूप मोठी कामं झालीत। त्याच्यामुळं सैनिकांच्यामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि सैनिक पूर्णपणे मनापासून राष्ट्रवादीबरोबर आहेत। त्याच्यामुळं मला नक्कीच खात्री आहे की या विभागातील 4ही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नक्कीच निवडून येतील आणि आम्हाला एवढी खात्री आहे की आता या मागेसुद्धा खांदवे परिवाराने आमच्या सैनिकांबरोबर खूप न्याय आणि सन्मान दिलेला आहे। इथं कुठल्याही पद्धतीने अन्याय होत नाही। सैनिकांच्या प्रत्येक कामासाठी सुखदुःखासाठी खांदवे परिवार म्हणजे उत्साहाने आणि सर्व जेवढे शक्य होईल तेवढं आमच्याबरोबर साथ देतात। त्याच्यामुळं सैनिक हे एक भावनिक नातं आमचं त्यांच्याशी जोडलेलं आहे। त्याच्यामुळं ह्या प्रभागातीलच नाही तर महाराष्ट्रातील आणि पुणे शहरामधील पूर्ण ताकदीनिशी दादांबरोबर सगळे माजी सैनिक उभे आहेत आणि या प्रभागात 100% आमचे 4ही नगरसेवक निवडले। मिलिंद बापू खांदवेंच्या सामाजिक कार्याचा काय आढावा सांगाल तुम्ही? नक्कीच त्यांनी आत्तापर्यंत जो पाहता दृष्टिकोन असा आहे की आमच्या सैनिकांबद्दल खूप सकारात्मक असतात। कुठल्याही कामासाठी आम्ही रात्रीच्या 12 वाजता जरी त्यांना केलं तर ते लगेच धावून येतात आणि आमच्या सैनिकांसाठी कामासाठी उभे राहतात। आणि बघा की मागे कित्येक सैनिकांची घरं पाडण्यात आली, हे आलं, बाकीच्या गोष्टी आल्या, यासाठी सगळ्या जागेवर ते उभे राहिलेत। प्रखर त्यांनी विरोध केला, प्रशासनाची येऊन लढा दिला, पण सैनिकांबरोबर उभं राहिले। काही वेळेस त्यांनी गावाशी सुद्धा विरोध केला, पण सैनिकांच्या विरोधात न जाता सैनिकांबरोबर उभे राहिले। यामुळं सैनिक ह्यावेळेस त्यांना न्याय देतील, सैनिक सर्वपणे त्यांच्या उभं राहतील, आम्हाला खात्री आहे। नक्कीच। माझ्यासमोर इथं माझी सैनिक पत्नी आहेत, ताई उज्ज्वलाताई खांदवे एक महिला आहेत आणि तुम्ही पण माझी सैनिक महिला पत्नी आहात, तुमची प्रतिक्रिया काय आहे? उज्ज्वलाताई ह्या प्रभाग क्रमांक 3 मधनं अजितदादा गटाकडनं उभ्या राहिलेल्या आहेत। तर प्रभाग 3 मध्ये महिलांची संख्या भरपूर प्रमाणात आहे। सैनिक नारी शक्ती हा आमचा एक मोठा गट आहे आणि आम्ही सर्वजण उज्ज्वलाताईंना मतदान देऊन निवडून आणणार, कारण का उज्ज्वलाताई ह्या महिलांचा प्रश्न सोडवण्यासाठी एकदम सक्षम अशा उमेदवार आहेत। उज्ज्वलाताई नाहीच तर ह्या प्रभागातील 4ही उमेदवार निवडून आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार। माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या पत्नीकडून तुम्हाला म्हणजे उज्ज्वलाताई खांदवे यांना निवडून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे बापू, यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? प्रथमतः मी माजी सैनिकांचं सर्वांचं आभार मानेन आणि त्यांनी म्हणजे सदैव म्हणजे आजच नाही तर सदैव पहिल्यापासून ते राष्ट्रवादीचे आहेच, पण पहिल्यापासून ॲक्च्युली माझ्या पाठीशी आहेच। त्यांचा आशीर्वाद भरपूर असा माझ्या पाठीशी आहे। नक्कीच। 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला गुलाल विजयाचा उधळेल का? 100% 15 तारखेलाच आम्ही रात्री विजयोत्सव सुरू करणार आणि 16 तारखेला खूप मोठा जल्लोष या पुणे शहरामध्ये दिसून येणार आहे आणि लवकरच 15 तारखेच्या रिझल्टनंतर लोहगावमध्ये एक प्रशस्त सैनिक भवनसुद्धा त्यांनी देण्याचं मान्य केलं आहे। अजितदादांनी सुद्धा जाहीर केलं आहे, पण काही प्रशासकीय त्रुटी आणि काही समस्या असल्यामुळं ते प्रलंबित आहे। पण लवकरात लवकर लोहगावमध्ये एक सुंदर असं भव्य दिव्य सैनिक भवन निर्माण होणार असे दादांची आणि सर्व आमच्या विजयी उमेदवारांची सुद्धा तो ठाम आमच्याकडे विश्वास आहे, ते होईल लवकरच। माजी सैनिक आहात, माजी सैनिकांची संख्या लोहगावमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये जास्त आहे, तुम्ही माजी सैनिकांना काय आवाहन कराल? मी सर्व माजी सैनिकांना विनंती करीन की हे खांदवे कुटुंब खूप आपल्यासाठी खूप सकारात्मक आणि पॉझिटिव्ह आहे, यांच्यासाठी आपण उभं राहणं गरजेचं आहे। येणाऱ्या काळामध्ये त्यांचे प्रश्न, सर्व सैनिकांचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून आपण नक्कीच काढून घेऊ, त्यांच्या माध्यमातून आपण आपले प्रश्न सोडू आणि त्यांच्या सर्व सैनिकांना मी जाहीर आवाहन करेन की तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत जरी आले ते मी त्यांच्याकडून काढून घेण्याचं सगळं जबाबदारी माझी राहील, कारण अजितदादा एवढे सक्षम
उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री आहेत की त्यांच्या माध्यमातून 100% आपले प्रश्न निकाली निघतील, सर्वांचे प्रश्न सॉल्व्ह होतील अशी आम्हाला खात्री आहे. नक्कीच माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या पत्नींच्या पाठिंबामुळे लोगावमधील प्रभाग क्रमांक 3 उज्ज्वलाताई मिलिंद बाप्पू खांदवे यांचं पारडं थोडंसं जड दिसल्यासारखं वाटतं. कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड, ब्युरो चीफ, टाइम्स ऑफ पुणे. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.